सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, थेट बोला, सत्य बोला आणि समोरासमोर बोला. जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील, पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप दूर होतील. घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही, कुणीच हरत नाही, पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं. कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते. तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं. म्हणूनच असं म्हणतात, माणूस वाईट नसतो, त्याचा काळ वाईट असतो. म्हणून नेहमी सकारात्मक राहा, सत्य बोला आणि आपलेपणा जपा. वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील. आजचे पंचांग शुक्रवार 23 मे 2025. शुभ प्रभात. नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया. आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी 7:45 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी. आजचे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र 7 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल. नक्षत्र बदलाच्या या वेळा लक्षात ठेवा, कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्त्व खूप आहे. आजचा राहू काळ सकाळी 10:45 ते 12:23 या वेळेत राहील. या काळात महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा. अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:50 पर्यंत आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आज चंद्र मकर राशीत संचार करेल आणि सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आजचा दिवस श्रद्धा, सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाओ, हीच मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच खास आणि आनंदाने भरलेला आहे. तुम्ही नेहमीच आयुष्याचा आनंद घ्यावा, मजेत जगावं असं मानणारे आहात आणि आजचा दिवसही तसाच आहे. सकाळपासूनच मनात एक हलकं आणि उत्साही वातावरण असेल. तुम्हाला हसणं, गप्पा मारणं आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणं खूप आवडेल. पण या आनंदातही एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण क्षणिक आनंदासाठी किंवा चैनीसाठी पैसे खर्च करतो, पण आज थोडं थांबा, गरजेचा विचार करा आणि फक्त आवश्यक गोष्टींसाठी पैसे खर्च करा. यामुळे पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि समाधान मिळेल. आज तुम्ही खूप उदारपणे वागाल, सगळ्यांना मदतीचा हात द्याल, हसत हसत सगळ्यांना जवळ कराल. पण कधी कधी आपल्या या उदारपणाचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे कुणावरही अंधविश्वास न ठेवता थोडं सावध राहा. आपली माणसं ओळखा आणि ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांनाच मदतीचा हात द्या. आजचा दिवस तुमच्या जोडीदारासाठी आणि तुमच्या नात्यासाठी खूपच खास आहे. दिवसाच्या धावपळी, कामाच्या गडबडीत वेळ, पैसा, मित्र, कुटुंब हे सगळं एका बाजूला आणि तुम्ही दोघं दुसऱ्या बाजूला. आजचा दिवस फक्त एकमेकांसाठी ठेवा. एकमेकांमध्ये गुंतून जा, जुन्या आठवणींमध्ये रमून जा आणि प्रेमाच्या गोड क्षणांचा आनंद घ्या. आज तुमच्यातला विश्वास वाढेल, नात्यातला बंध अजून घट्ट होईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. आज महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या करिअरमध्ये, शिक्षणात किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये जे काही महत्त्वाचं आहे त्यावर पूर्ण लक्ष द्या. आज घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न तुमच्या भविष्यासाठी मोलाचे ठरतील. तुमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर आज सगळं तुमच्या बाजूने असेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास, त्यांची आपुलकी
आणि एकमेकांमधला विश्वास या सगळ्यांमुळे आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल. आजचा लकी रंग आहे निळा. निळा रंग म्हणजे शांती, स्थैर्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक. आजच्या दिवशी निळ्या रंगाचा वापर करा कपड्यात, घरात किंवा आपल्या मनातल्या विचारात. हा रंग तुमच्या दिवसात नवा उत्साह, नवी शांती आणि सकारात्मकता घेऊन येईल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.